नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ची अंदाजित आपण दिनांक बघणार आहोत की एक्झाम डेट कधी असेल पूर्व परीक्षेची। तर तुम्हाला माहितीच आहे की 23 सप्टेंबरला आयोगाची बैठक आहे व तेव्हा राज्यसेवेची तारीख व कंबाईन बद्दलही ते माहिती देणार आहेत व चर्चेमध्ये जी राज्यसेवेची तारीख आहे ते फिक्स करणार आहेत। तर मुख्य परीक्षेची बॅच लावायची का पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा हे 23 सप्टेंबर म्हणजे 23/9 रोजी स्पष्ट समजणार आहे। तर आपण त्याबद्दल एक चर्चा करणारच आहोत। तर एक लक्षात असू द्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 व 25चा एकत्र अभ्यास चालू ठेवला तरी काय हरकत नाही। जर समजा एक्झाम पुढे जाणार असेल तर 24 आणि 25 यामध्ये एक्झाम आहे ते एकत्र अभ्यास केला तर लक्षात ठेवा प्रिलिम्समध्ये जास्त टाईम आपल्याला म्हणजे जो गॅप असतो तो जास्त राहणार नाही आहे। आणि त्यासाठी तुम्ही व्यवस्थित तयारी करून जर बघितलं तर 2024 आणि 25ची एक्झाम कमी अंतराने होणार आहे। त्यामुळे तुम्ही 2024 आणि 25साठी अभ्यास एकत्र करू शकता। अजून एक पुढं जर बघितलं तर राज्यसेवा प्रिलिम्स करायची आणि मेन्स करायची याची बुक लिस्ट तुम्ही तयार करून ठेवा। बुक लिस्ट व्यवस्थित तुम्ही इतर जे अधिकारी आहेत त्यांचे व्यवस्थित विचारून वगैरे बुक लिस्ट तयार करणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा तयारी जोरात करा, वेळ आहे आपल्याकडे। त्याचबरोबर अभ्यास करताना वेळ वाया जाता कामा नये। लक्षात ठेवा अभ्यास केलेला कधीच वायाला जात नाही आणि वेळ अजिबात तुम्ही वायाला घालवू नका। आता जर पुढे बघितले की आजच आपल्याला समजलं असेल की GST डिपार्टमेंटचे जे उमेदवार आहेत टोटल 423 अधिकारी आहेत तर त्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सुट्टी टाकलेली होती। त्यांची बघा तुम्ही संख्या आहे 423, लक्षात असू द्या। तर एवढे उमेदवारांनी रजा टाकून राज्यसेवेची तयारी करण्यासाठी गेलेले आहेत। तर हे फक्त कर सहाय्यक आहेत आणि जर तुम्ही बघितले की STI वेगळेच आहेत, ACST वेगळे आहेत। तर एवढे अधिकारी जर तुम्ही बघितले तर किती तुम्हाला स्पर्धा तगडी आहे हे तुम्हाला समजू शकते। तर बघितलं तर हा एक लास्ट ऑब्जेक्टिव्हचा एक चान्स आहे। मग असंही म्हणता येईल की अब होगा मौत का खेळ। लक्षात असू द्या राज्यसेवा 2024 जी आहे ते सगळ्यांसाठी लास्ट चान्स आहे आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे। तुम्हाला समजलंच असेल ह्या गोष्टीवरून की किती अधिकारी वर्ग सुद्धा या परीक्षेकडे आहे। आता जर पुढे बघितलं की आपण आता एक्झामच्या तारखांबद्दल व्यवस्थित आपण बघूयात। तर आता आपण बघितलं तर इथे दिलेले आहेत बरं का आपण रविवार असलेले दिनांक लक्षात ठेवा मित्रांनो। तर आता 23 तारखेला जर आपली मीटिंग झाली तर आता त्यानंतरचा रविवार येतो 29 सप्टेंबर। त्या दिवशी RRB रिजनल रूरल बँक एक्झाम ऑफिसरची एक्झाम आहे, मेन्स एक्झाम आहे लक्षात ठेवा। त्याचबरोबर 6 ऑक्टोबरला सुद्धा IBPS रिजनलचे एक्झाम मेन आहे म्हणजे ह्याचाच पार्ट 2 इथे आहे लक्षात ठेवा। ह्या दोन एक्झाम आहेत त्यामुळे 29 सप्टेंबर आणि 6 ऑक्टोबरला एक्झाम घेणं राज्यसेवेचे मुश्किल आहे। आता जर पुढे बघितलं आपण तर 13 ऑक्टोबरला IBPS RRBची एक्झाम मेन्स एक्झाम आहे आणि IBPS क्लर्कची सुद्धा मेन एक्झाम आहे। त्यामुळे 13 तारखेला एक्झाम घेणं थोडं अवघड आहे। पुन्हा जर पुढे बघितलं तर 20 ऑक्टोबरला बघितलं तर IBPS POची प्रिलियम्स आहे। त्यामुळे 20 ऑक्टोबरला सुद्धा एक्झाम होऊ शकत नाही। त्याचबरोबर जर आपण पुढं नीट व्यवस्थित बघितलं तर ह्या काळात आचारसंहिता आणि इलेक्शनचा कालावधी आहे। त्यामुळे ह्यामध्ये आचारसंहितेमध्ये एक्झाम घेणं कठीण आहे। जर पण आयोगाने जर रिक्वेस्ट वगैरे केली तर एक्झाम होऊ शकते। तर यामध्ये आपली एक्झाम शक्यता एकदम कमी प्रमाणात आहे। आता त्यानंतर 1 डिसेंबरला जी एक्झाम होती CTET म्हणजेच आपली केंद्र सरकारची होती सेंट्रलची एक्झाम TET तर ती 1 डिसेंबरला होणार होती, ती 15 डिसेंबरला त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे 1 डिसेंबर हा फ्री आहे। त्याचबरोबर 8 डिसेंबरसुद्धा फ्री आहे। आणि जर पुढे बघितलं तर 14 डिसेंबरला हा शनिवार आहे, IBPS स्पेशलिस्ट ऑफिसरची एक्झाम आहे। तर त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो की 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला एक्झाम असल्यामुळे त्या दिवशी तरी आपली राज्यसेवा होणार नाही आहे। मग आपल्यासाठी बघितलं तर 1 डिसेंबर आणि 8 डिसेंबर ह्या 2 डेट आहेत। या 2 डेटपैकी एक्झाम घेऊ शकतात। त्याचबरोबर 24 नोव्हेंबरसुद्धा आहे आणि जर आयोगाने जर विचार घेतलाच तर ह्या आचारसंहितेमध्ये सुद्धा आयोग पेपर घेऊ शकतो। तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग कराच। त्याचबरोबर आता तुम्ही मला सांगितलंच आहे वरती की
खूप कॉम्पिटिशन आहे, तर ते व्यवस्थित बघून तुम्ही अभ्यास करा, क्वेश्चन पेपर सॉल्व करा, टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि जर तुमचे अजून काही डाऊट्स वगैरे असेल तर ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.